भूसंपादन व जमीन आरक्षण बाधित जमीन मालकांना न्याय व योग्य नुकसान भरपाईबाबत बैठक. शासनाने विविध कारणांकरिता शेतजमिनी शेतकऱ्यांकडून घेऊन जागेची नुकसान भरपाई दिली नाही किंवा वाढीव नुकसान भरपाई मिळण्याबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूसंपादन आरक्षण बाधितांची एक महत्त्वपूर्ण बैठक भूसंपादन आरक्षण बाधित जमीनधारक असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 श्री समर्थ लॉज उस्मानाबाद बस स्टँडसमोर कॉन्फरन्स हॉलमध्ये होत आहे. याची माहिती आज सोलापूर पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत अंबादास कुडक्याल, नरसिंग लक्षेट्टी, मनोहर इगे, व्यंकटेश कोटा आदी उपस्थित होते. भूसंपादन आरक्षण बाधित जमीनधारक असोसिएशनच्या वतीने उस्मानाबाद येथे दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री समर्थ लॉज बसस्टँडजवळ कोर्टाच्या पाठीमागे उस्मानाबाद येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेला आहे. सदर दिवशी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे जे काही शेती जमिनीचे प्रश्न आहेत, त्यांच्या जमिनी शासनाने अनेक कारणासाठी भूसंपादन केलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे, एअरपोर्ट, पाझर तलाव, MIDC अशा अनेक कारणासाठी भूसंपादन केलेले आहेत आणि त्यांचा मोबदला आणि त्याचं नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहेत. आणि आतापर्यंत ज्यांना राष्ट्रीय महामार्गात जमीन संपादन केलेले आहेत आणि त्यांचे नुकसान भरपाई विलंबानं जर मिळालं असेल, 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत विलंब नुकसान भरपाई मिळाला असेल, तर अशा बाधित शेतकऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार 9 ते 12% व्याजाने त्यांना व्याज मिळू शकेल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात जमीन गेलेलं आहे रस्त्यामध्ये आणि त्याची नुकसान भरपाई घेतल्यानंतर त्या बाधित शेतकऱ्यांचे किंवा ज्या बाधित जमीनदारांचे पुनर्वसनाचे बेनिफिट्स सेंट्रल गव्हर्नमेंट देत असतात, राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार देत असतात. परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापर्यंत गेल्या 8 वर्षात कुठल्याही शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे बेनिफिट्स दिलेले नाही आहे. म्हणून संघटनेच्या माध्यमातून आणि हायकोर्टाच्या आदेशाने गेल्या महिन्यात एक आदेश झालेला आहे. GR प्रमाणे राष्ट्रीय महामार्गात ज्यांचे शेतकऱ्यांची जमिनी गेलेले आहेत त्यांना नुकसान भरपाईबरोबर पुनर्वसनाचे नुकसान भरपाईसुद्धा देण्यात यावा. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची जमीन ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत राष्ट्रीय मार्गामध्ये त्यांनी उद्याच्या 21 तारखेच्या 21 जानेवारी 2024 रोजी उस्मानाबाद येथे सर्व शेतकरी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा आणि संघटनेच्या वतीने संघटनेचे जे प्रमुख आमचे ॲडव्होकेट प्रवीण सप्पन हे या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कायदेशीर सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून इथं पत्रकार असे आहे. आज दिनांक रोजी सोलापुरात पत्रकार परिषद झालेला आहे.